धुळ्यात 7 दिवसांच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक जल्लोषात काढत ABS ग्रुपच्या वतीने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला। यावेळी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार कुशल बद्रिके, प्रथमेश परब, जयेश चव्हाण यांच्यासह खानदेशातील सुपरस्टार असलेला सचिन कुमावत या दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली। यावेळी सिनेसृष्टीतील दिग्गज मराठी कलाकारांना पाहण्यासाठी धुळेकरांनी मोठी गर्दी केली होती। दरम्यान या दिग्गज कलाकारांनी मराठी गाण्यांसह खानदेशी गाण्यांवर सुद्धा नृत्य करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपरस्टार प्रथमेश दादा, कुशल दादा हे सुद्धा या ठिकाणी धुळ्यामध्ये आले। दादा, तुमचं धुळ्यामध्ये आमच्या खानदेश वासियांकडून खूप खूप स्वागत। तर खूप सुंदर मजा या गणपती विसर्जनासाठी आली। दोघांनी खूप सुंदर धमाल केली डान्स करून, आणि धुळेकरांनी सुद्धा या मिरवणुकीचा खूप सारा आनंद घेतला आणि एक आत्मिक समाधान वाटलं। एक शांततेत ही मिरवणूक पार पडली। खरं म्हटलं तर राहुल भाऊ शिरसाट यांच्यामुळे हा सगळा योग आला आणि खूप सुंदर मिरवणूक आपण आयोजन केली। राहुल भाऊ, त्याबद्दल आमच्या सचिन कुमार यूट्यूब चॅनल परिवाराकडून, आमच्या कलाकारांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। थँक्यू सो मच। आणि आम्हाला यांच्या गाण्यावर नाचायला मिळालं गात असताना, याचा आम्हाला समाधान आहे। खूप आपल्या केसावर फुगे असेल, रस प्यायला म्हटलं माया असेल, दादांनी फरमाईश देऊन त्या गाण्यावर खूप आनंद घेतला। थँक्यू। तालुक्यातील अवैध सावकारीमुळे त्रस्त झालेल्या एका नागरिकाने आत्महत्येची भाषा करत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली। गणेश वामन वाडिले यांनी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना दिलेल्या तक्रारीत 5 सावकारांकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशावर मुद्दलापेक्षा जास्त रक्कम परत केली, तरीही सतत पैशाची मागणी होत होती। या अवास्तव मागण्यांमुळे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मानसिक छळ सहन करावा लागत असून आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे त्यांनी सांगितले। या गंभीर तक्रारीची तात्काळ दखल घेत पोलीस विभागाने सावकारांचे सहाय्यक निबंधक शिरपूर कार्यालयाशी संबंध साधला, तर सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संवाद साधून त्वरित कारवाईचे आदेश मिळवले। त्यानुसार सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांनी 5 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। या छाप्यात कोरे चेक, उसनवार पावत्या, सैदा पावत्या, पॉकेट डायऱ्या तसेच इतर संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आला। हे सर्व साहित्य सरकार विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। श्री गणेश वामन वाडिले राहणार शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की शिरपूर शहरातील 5 इसम हे वारंवार त्यांच्या घरी येऊन त्यांनी व्याजाने घेतलेल्या पैशाबाबत रोज येऊन दमदाटी करत आहे, शारीरिक व मानसिक छळ करत आहे व तक्रारदार यांनी त्यांचे घेतलेल्या पैशापेक्षा अधिक प्रमाणामध्ये पैसे देऊ नये, अजून अधिक पैशांची मागणी करत आहे, अशी तक्रार प्राप्त झाल्याने व त्यांच्या छळाला कंटाळून मी व माझी पत्नी अशी आत्महत्या करण्याचे निर्णयाप्रती आलेलो आहोत, असे सांगितल्याने सदर तक्रारीची आम्ही तात्काळ दखल घेऊन सहकार निबंधक श्री विरकर साहेब यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून आज रोजी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार 5 ठिकाणी रेड करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे। त्यानुसार आज 5 ठिकाणी रेड करण्यात आले। याच्यामध्ये गैर अर्जदार श्री खंडूदादा महिरे, अजय नाना मंगळे, जावेद शेख शफी, प्रवीण दशरथ सोनवणे, सत्यजित वासुदेव गुजर यांच्या घरी घरधडती घेण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये संशयास्पद काही कागदपत्रे मिळून आली आहे, ज्याच्यामध्ये कोरे चेक, उसनवार पावत्या, सौदा पावत्या, पॉकेट डायरी तसेच इतर दस्त मिळून आले आहे। सदर दस्त हे सहकार विभागाकडून तात्काळ जप्त करण्यात आलेले आहे। या कारवाईमध्ये सहकार विभागाचे श्री सूरज वानले, विजय भडांगे, नवनीत गोसावी, अमोल एंडाईत तसेच इतर स्टाफ व पोलीस विभागाचे PSI श्री सुरेश सोनवणे, संदीप दरवडे, हेमंत खैरनार तसेच महिला पोलीस हवालदार अश्विनी चौधरी, सचिन वाघ, प्रशांत पवार, स्वाती गुजराती व इतर पोलीस स्टाफ हजर होता। सदर कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब, ॲडिशनल SP श्री अजय देवरे साहेब, SDPO श्री सुनील गोसावी साहेब तसेच सहकार विभागाचे माननीय श्री मनोज चौधरी साहेब, जिल्हा उपनिबंधक
राजेंद्र विरकर साहेब सहाय्यक निबंधक यांचे सहकार्य लाभलेले आहे. मुंबई भाऊचा धक्का ते विजयदुर्ग असलेल्या रोरो बोट सेवा अंतर्गत M2M ही प्रिन्सेस बोट काल विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. मुंबईहून निघालेल्या या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी चाचणी घेण्यात आली असून ही चाचणी यशस्वी झाली आहे. तर राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ही सागरी रोरो सेवा कोकण पर्यटनांच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊलच ठरणार आहे. तर पुन्हा एकदा जलवाहतूक या ठिकाणी सुरू झाली. M2M प्रिन्सेस बोट आलेली आहे. सिंधुदुर्ग वासीय म्हणून काय भावना आहेत तुमच्या? सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार आणि दुसरा आमचे पालकमंत्री नितेशजी राणे यांचेही आभार मानतो. कारण मी इथला सरपंच आहे आणि ग्रामस्थांच्या मी आणि माझ्या ग्रामस्थांकडून मी यांचे खूप खूप आभार मानतो की ह्यासाठी ही M2M बोट म्हणजे या 1984 साली जी बोट होती पॅसेंजर बोट ती आता बंद झाली होती. म्हणजे 25 ते 30 वर्ष ही बोट बंद होती आणि ही बोट आज जी सुरू झाली आहे M2M बोट, त्यावेळची बोट फक्त पॅसेंजरची बोट होती. आज जी बोट आहे ही बोट गाड्या म्हणजे रोरो सर्व्हिस आहे. आपल्याकडे 50 ते 60 गाड्या हे इथून भाऊच्या धक्क्यापर्यंत विजयदुर्ग ते भाऊच्या धक्क्यापर्यंत जातील आणि याचा फायदा आपल्याला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांना याचा पूर्ण फायदा होईल. पर्यटकाच्या दृष्टीने तसं आपला जिल्हा पर्यटक जिल्हाच आहे, त्यामुळे आपला किल्ला इथे विजयदुर्गात आहे. किल्ल्याला नामांकन मिळालेलं आहे, युनेस्को मध्ये याचं नामांकन झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सोयीचा असा प्रवास सोयीचा प्रवास असा होईल आणि जे जलप्रवास सोयीचा असल्यामुळे लोकांना 4 ते 4.5 किंवा 5 तासात आपल्याला विजयदुर्ग येथे आपल्याला येता येईल आणि स्वतः आपली गाडी घेऊन इथे विजयदुर्ग जेटीपर्यंत येता येईल आणि पूर्ण जिल्ह्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. तुम्ही म्हणालात की पर्यटनाला चालना मिळेल, त्यासोबतच जगप्रसिद्ध देवगड हापूस याच तालुक्यात होतो, तर त्याला किती पद्धतीने याचा फायदा होऊ शकतो? नक्कीच म्हणजे आंब्याला याचा पूर्ण फायदा होईल. आंबा सीझन इथे देवगड तालुका हा पूर्ण जगात आंब्याचा प्रसिद्धी आहे आंबा आणि ते आंबा इथून लवकरात लवकर वाशी मार्केट म्हणा एक्सपोर्टसाठी लवकरात लवकर जाईल आणि ते उन्हात तापू नये आणि शेवटी उन्हात तापून जातं आणि 12 ते 13 तास वाशी मार्केटपर्यंत जाण्यासाठी लागतं. ते 4 ते 5 तासात वाशी मार्केटपर्यंत जर पोहोचले तर ते आंबे म्हणजे सुरक्षित जातील आणि व्यवस्थित तिथे त्याचा एक्सपोर्ट वगैरे त्याचा हे मिळेल. एक्सपोर्टला त्याची चालना चांगल्या प्रकारे मिळेल. मराठा आंदोलन संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून ॲम्ब्युलन्सने मुंबई नाशिक महामार्गावरून समृद्धी महामार्गाकडे रवाना झाले. यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणारा मार्ग मोकळा करण्यात आला आहे. राज्य सरकारने जरांगे यांच्या 8 पैकी 6 मागण्या पूर्ण केल्यानंतर अंतरावाली सराटी येथील जरांगे यांच्या उपोषणस्थळी जोरदार जल्लोष करण्यात आला. मराठा आंदोलक असलेल्या महिलांनी फुगडी खेळून आनंद साजरा केला तर ग्रामस्थांनी गुलाल उडवून जल्लोष साजरा केला. एकंदर तरुण वर्ग सुद्धा या उत्सवात सहभागी झाले होते. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुलाल आणि फटाके फोडून मराठा बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय यांसह विविध घोषणा देण्यात आल्या. आज या ठिकाणी सगळे जे मराठा बांधव उत्सव साजरा करत आहेत. मी तर म्हणते की 365 दिवसांची दिवाळी आहे. आमच्या मनोज दादाचा आज विजय झाला आणि प्रत्येक माझा मावळा हा मनोज दादा आहे. आणि मुंबई जे म्हणत होते ना मुंबईला येऊन दाखवा घुसून दाखवा, अरे घुसून पण दाखवलं, येऊन पण दाखवलं आणि तुमच्या डोक्यावर नाचून पण दाखवलं माझ्या मावळ्यांनी. त्यामुळे आज आरक्षण घेऊन पण दाखवलं. पुन्हा जर आमच्या नादाला लागतं तर पुन्हा नाद मिटून टाकू तुमचं. त्याग मिटवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या प्रत्येक मावळ्याला या लढाईतल्या शुभेच्छा माझ्या आणि आरक्षण आम्ही टिकून दाखवू. घेतलं तर आहे ते टिकून दाखवू. आम्ही सगळे जरांगे दादांच्या मागे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज
आज मराठ्यांची खरी दिवाळी म्हणता येईल. मनोजदादा जरांगे पाटलांच्या 2 वर्षाच्या उपोषणाला आज खऱ्या अर्थाने एक विजय मिळाला आहे. हा विजय फक्त आणि फक्त मराठ्यांचा आहे, मनोजदादा जरांगे पाटलांचा आहे. 29 तारखेला आमचे करोडो बांधव उपाशी आणि बिना पाण्याचे होते, त्यांचा विजय आहे. एक सगळ्यांना जय शिवराय. आज महाराष्ट्रामध्ये आज दिवाळी साजरी झालेली आहे. परत एकदा मनोजदादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वात खाली सगळ्या जवळजवळ 5 मागण्या मान्य या सरकारने केल्या. मला एकच सांगायचंय, हा मराठा बांधव अहो या भारतात इतिहास झाला. भारतामध्ये एकटा माणूस एवढे माणसं गोळा करणारा आज एक म्हणजे मनोजदादा जरांगे पाटील. अहो पैसे देऊन पक्षाच्या लोकांना पैसे देऊन माणसं आणावं लागते, पण हा सगळा मराठा बांधव जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे राहिला. त्याच्यामुळे आरक्षण मिळालं आणि सरकारला वाटत होतं तर मुंबई देऊ शकत नाही. अहो मुंबई काय घेऊन बसले. पाटलांनी सांगितलं होतं शनिवार रविवार आहे ना, सगळे धोत्रावाले आले असते ना मग कळलं असतं या सरकारला. पण चला त्यानिमित्ताने सरकारचं पण मी अभिनंदन करतो. त्यांनी दिलंय, GR दिलाय, पण याच्या पुढे कोणती फसवणूक या मराठींची झाली नाही पाहिजे. जय जिजाऊ. छत्रपती संभाजीनगर शहरातील शाळा महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सर्रास चरस गांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. खुद्द पालकमंत्री संजय शिरसाट, माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, आमदार प्रदीप जयस्वाल या नेत्यांनी गणेश महासंघाच्या बैठकीमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. शहरातील विविध ठिकाणी होणाऱ्या चरस गांजाच्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली असून यातील 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चरस गांजाची विक्री करून हे आरोपी ज्या परिसरात दहशत निर्माण करत होते त्याच परिसरात पोलिसांनी आरोपींची धिंड काढली. तर ही यशस्वी कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांच्या पथकाने केली. नहीं, ये हमारा तपास का भाग है. आरोपी से कुछ घटनास्थल हमें वेरीफाई करना था. तो हमारे जो पुलिस कमिश्नर है उन्होंने जब से पुलिस कमिश्नर श्री प्रवीण पवार सर ने यहाँ पे NDPS सेल का स्वतंत्र निर्माण किया है और शहर के जो नौजवान बच्चे हैं उनको जो नशे की गोलियां बेच रहे हैं, नशे के सिरप बेच रहे हैं, गांजा चरस से जो नशे की चीज़ें बेच रही है उनके खिलाफ एक्शन लेने के लिए माननीय प्रवीण पवार सर, हमारे CP साहब, कमिश्नर सर, इन्होंने ये सेल बनाया है और सर ने हमें स्ट्रिक्ट आदेश दिए है कि जो जो ये कारोबार में इन्वॉल्व है, जो जो इनको मदद कर रहा है, जो जो इनको फाइनेंस कर रहा है, जो जो इनको गाड़ियाँ मतलब दे रहा है चीज़ें ले जाने के लिए, या जो ट्रांसपोर्टर्स है, जो कुरियर कंपनीज है, या कोई अगर मेडिकल शॉप भी इसमें इन्वॉल्व है, हमारे लोग इन्वॉल्व है, तो उन सब पर कड़ी से कड़ी एक्शन लेने के लिए हमें आदेश दिया गया है. साथ में ही अगर कोई उनको जगह दे रहे हैं, साथ में मतलब ये अमली पदार्थ एक्ट में अगर किसी ने अमली पदार्थ का व्यवसाय किया तो उस व्यवसाय को अगर कोई जगह देता है, कोई अगर उसको घर देता है, कोई उसको दुकान देता है, ओपन प्लॉट देता है, तो वो भी गुनहगार है NDPS एक्ट के तहत. तो हमारी लोगों से अपील है कि अगर आपको किसी भी कोई भी आदमी NDPS का कारोबार में इन्वॉल्व है, डायरेक्टली या इनडायरेक्टली उनको फाइनेंस कर रहा है या उनको बढ़ावा दे रहा है, बच्चों का भविष्य खराब कर रहा है, तो आप पुलिस को कांटेक्ट कीजिए. आपके नाम बिल्कुल गोपनीय रखा जाएगा, उस पर कायदेशीर कार्रवाई की जाएगी. कितने आरोपी अभी तक ताबे में लिए हैं? नहीं, वो अभी कार्रवाई चालू है, बाकी डिटेल्स आपको बाद में सध्या मध्य प्रदेशासह धरण परिषद क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पश्चिम विदर्भातील सर्वात मोठं धरण असलेलं मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण 96% भरले आहे. त्यामुळे या धरणाचे सर्व 13 दरवाजे 55 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहेत. त्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडला जात आहे. यामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला असून अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर या 4 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. तसंच अप्पर वर्धा धरणात
धरणाच्या परिसरात किंवा वर्धा नदीपात्रात कोणी जाऊ नये अशा सूचना देखील देण्यात आल्या। तर यावर्षी प्रथमच अप्पर वर्धा धरणाचे सर्व 13 दरवाजे उघडण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानक येथे 5 शिवाई वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या असून प्रवाशांना आता आरामदायी सेवा मिळणार आहे। छत्रपती संभाजीनगर विभागाचे प्रमुख सचिन क्षीरसागर यांच्या हस्ते या सेवेचे उद्घाटन करण्यात आले असून प्रथम प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवण्यात आले। तर या गाडीचे दर परवडणारे असल्याने प्रवाशांनी देखील समाधान व्यक्त केले आहे। नमस्कार, मी सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक एसटी महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग। आपल्याकडे यापूर्वी 2 वर्षांपूर्वी आपण शिवाई बसेस चालू केलेल्या होत्या 5 बसेस। आज पुन्हा एकदा आपण प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार पुन्हा आणखीन 5 शिवाई बसेस वाढवतोय पुणे मार्गावरती आणि या बसेस वातानुकूलित आहेत, पर्यावरणपूरक आहेत। तसेच या बसेसचं ट्रॅकिंग सुद्धा करता येणार आहे। त्याच्यामुळे सर्व प्रवाशांनी या बसेसचा लाभ घ्यावा। मागच्या ज्या आपण 5 बसेस चालू केल्या होत्या मागच्या 2 वर्षांपासून प्रवाशांची मागणी जास्त शिवाई बसला होती। सध्या आपल्याकडे ह्या 5 आल्यानंतर एकूण 10 बसेस आहेत। येणाऱ्या काळात आपण दर अर्ध्या तासाला 1 बस असे नियोजन केलेलं आहे। एकूण आणखी 7 बसेस येणार आहेत। त्याच्यामुळे पुणे मार्गावरती आपण आता पूर्ण शिवाई बसेस चालवण्याचं नियोजन केलेलं आहे। त्या वातानुकूलित बसेस आहे, त्याच्यानंतर चार्जिंग सुद्धा प्रवाशाला करता येणार आहे। त्या बसेसचं ट्रॅकिंग सुद्धा करता येणार आहे आणि त्या बसेस पर्यावरणपूरक असल्या कारणाने डिझेलच्या बसेस नाहीयेत। त्याच्यामुळे सर्व प्रवाशांनी लाभ घ्यावा। काय सांगाल, आपण आज ई बस मध्ये प्रवास करताय, काय वाटतं आपल्याला याच्या सुविधाबद्दल? एसटी महामंडळातर्फे शिवाई नवीन जी इलेक्ट्रिक बस सुविधा चालू करण्यात आलेली आहे। या नवीन बसचा आज शुभारंभ आमच्या पहिल्या प्रवासाने होत आहे। यामुळे आम्ही अतिशय आनंदित आहोत आणि या बसमध्ये एसी व्यवस्था, लाइटिंग आणि बाकी सुरक्षा संबंधित इमर्जन्सी सुविधा, फर्स्ट एड बॉक्स सगळ्या सुविधा अत्यंत चांगल्या पद्धतीच्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत, त्याही अगदी मोफत दरात। त्यामुळे एसटी महामंडळ आता प्रायव्हेट ट्रॅव्हल्सला चांगल्या पद्धतीने कॉम्पिटिशन देत आहे आणि एसटी महामंडळाला यापुढील प्रवासासाठी आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा।